प्रत्येक व्यक्तीलाच क्लीन अँड ऑर्गनाइज घरात राहायला आवडतं. त्यासाठी आपले भरपूरसे प्रयत्नही चालू असतात. आपण घराला नेहमी क्लीन, स्वच्छ आणि ऑर्गनाइज करत असतो. पण घर ही अशी जागा आहे की तीही स्वच्छ केली तरी देखील त्यात पसारा होणारच. त्यासाठी मार्केटमध्ये भरपूरसे ऑर्गनायझर देखील उपलब्ध आहे. पण प्रत्येक ऑर्गनायझर घेणं हे पॉसिबल नसतं, कारण प्रत्येक ऑर्गनायझर घ्यायला पैसा लागतो. तर हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आज देखील मी तुमच्यासोबत झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन हॅक शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यासाठी उपयोगी पडतील. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या प्रत्येकाच्या घरी एक ना एक डस्टबिन तर असतंच, ज्याचा उपयोग आपण कचरा एकत्र करण्यासाठी करतो. डस्टबिनमध्ये कचरा घालण्याआधी आपण त्यामध्ये गार्बेज बॅग टाकतो. तर प्रत्येकाच्या घरी कुठे ना कुठे गार्बेज बॅग ठेवलेली असते. तर तुम्ही बघू शकता माझ्या किचनची जी पॅन्ट्री आहे ना, त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये मी अशा प्रकारे गार्बेज बॅगचा बॉक्स ठेवलेला आहे. आता जेव्हाही गार्बेज बॅगची गरज असते, मी त्यातली गार्बेज बॅग काढते. मीन्स मला तो बॉक्स काढावा लागतो, त्यातून गार्बेज बॅग काढून कापावी लागते आणि त्यानंतर पुन्हा तो रोल व्यवस्थित ऑर्गनाइज करून त्या डब्यामध्ये पेस्ट करावा लागतो. तर बरेचदा रोलचा अर्धा भाग असाच निघतो आणि जर आपण घाईगडबडीत असलो की मग तसाच रोल त्या पॅन्ट्रीमध्ये मीन्स कप्प्यामध्ये ठेवला जातो. त्यामुळे काय होतं, पूर्ण पॅन्ट्री दिसायला घाण दिसते. असं आपण भरपूरशा वस्तूंसोबत करत असतो. मग त्यापेक्षा ती जर वस्तू व्यवस्थित ऑर्गनाइज असली तर त्यासाठीच मी एक मस्त DIY ऑर्गनायझर बनवलेला आहे, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोबाईल बॉक्स. मोबाईल बॉक्सची जी क्वालिटी असते ना, ती खूप चांगली असते. त्याचं जे वरचं झाकण असतं त्यावर अशा प्रकारचा एक शेप ड्रॉ करायचा आहे आणि तो कटरच्या हेल्पनी कट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता झाकणाच्या खालच्या साईडला मी हा शेप ड्रॉ केला आणि कट करून घेतला. त्यानंतर याला तुम्ही वाटेल तर असंच यूज करू शकता, बट दिसायला थोडंसं छान दिसायला हवं. याला मी पेपर चिपकवलेला आहे. मी हा वॉलपेपर चिपकवलेला आहे, कारण मी DIY करत असते तर माझ्याकडे सगळ्या वस्तू उपलब्ध असतात. बट तुमच्याकडे वॉलपेपर नसेल ना, तर जे गिफ्ट रॅप पेपर असतात ना, अगदी 20-30 रुपयाला मिळतात. तर तो गिफ्ट रॅप पेपर देखील तुम्ही चिपकवू शकता. नाही तर या डब्याला कलर केलं तरी देखील चालेल. त्यानंतर मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्यानुसार जे गार्बेज बॅगचं रोल आहे ते त्या गॅपमधून काढायचा आहे आणि उरलेला रोल त्या डब्यामध्ये ठेवून डबा पॅक करायचा आहे. जो मोबाईल बॉक्सचा डब्बा असतो ना, त्याचं झाकण हलकंसं टाईट असतं. या व्यतिरिक्त आपण या डब्याला एका पेपरनी पॅक केला असल्यामुळे तो जास्तच टाईट झालेला आहे. त्यानंतर त्याच्या मागच्या साईडला मी जे नॅनो टेप असतं ना, ते स्टिक केलेलं आहे, कारण हे जे ऑर्गनायझर आहे मी जिथे माझी डस्टबिन ठेवते तिथे मी चिपकवणार आहे. तुम्ही वाटेल तर या ऑर्गनायझरला डायरेक्टली यूज केला तरी चालेल, पण मला असं वाटते त्याची जर एक जागा निर्धारित असेल ना, तर कुठेही त्याचा पसारा होणार नाही. तर माझ्या किचनचं जो सिंक आहे त्याच्या दरवाजावर मी हे जे ऑर्गनायझर आहे ते नॅनो टेपच्या हेल्पनी स्टिक करणार आहे. नॅनो टेपची पकड खूप मस्त असते. तुम्ही ही टेप एकदा नक्की मागवून ठेवा. एकदा मागवली की भरपूर कामात तुम्हाला ती उपयोगी पडेल. आता हे ऑर्गनायझर अगदी व्यवस्थितपणे या दरवाजाला स्टिक झालेलं आहे. आता जेव्हाही गरज असेल फक्त आपल्याला हे गार्बेज बॅग हलकीशी ओढायची आहे. त्यानंतर कैचीच्या हेल्पनी नाहीतर हाताने कट केली तरी चालेल. तर याचा फायदा असा आहे की एक्स्ट्रा गार्बेज बॅग जरी बाहेर निघाली तर तुम्ही इझिली झाकण खोलून ती गार्बेज बॅग सेट करून ठेवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता या सिंकच्या दरवाजावर मी भरपूरशा वस्तू अशा व्हर्टिकली हँग केलेल्या आहे. त्याचबरोबर डस्टबिनशी रिलेटेड जेवढ्या काही वस्तू आहे मी त्या दरवाजावर अडेसिव्ह हुकच्या हेल्पनी हँग केलेला आहे. मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरी कुठे ना कुठे एक डस्टबिन ठेवलेला असतो. तर माझ्याकडे देखील हे एक डस्टबिन आहे. बघू शकता जवळजवळ 8 वर्ष जुनं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता याच्यावरचं जे झाकण आहे त्याचा कलर देखील गेलेला आहे. तर हा जो डस्टबिन आहे ना, याची क्वालिटी खूप छान आहे. 8 वर्ष झाले तरी देखील हा खराब झालेला नाही आणि मी जवळजवळ रेग्युलर याला यूज करत आहे. बट यात एक प्रॉब्लेम मला जाणवला. तुम्ही बघू शकता यामध्ये जी गार्बेज बॅग टाकलेली आहे ना, ती त्या डस्टबिनला टाईट नसते. बरेचदा काय होतं, जेव्हा डस्टबिन पूर्ण भरते तेव्हा ती गार्बेज बॅग पूर्णपणे विस्कटते. बरेचदा ते डस्टबिनच्या खाली जाते आणि कचरा डस्टबिनमध्ये सांडतो. जर तुमच्या घरी जर अशा प्रकारची डस्टबिन असेल ना, तर तुम्ही देखील हा प्रॉब्लेम नक्कीच फेस केला असेल. तर त्यासाठी लक्षात ठेवायचं की आता मार्केटमध्ये अशा प्रकारच्या डस्टबिन आलेले आहे. हे माझ्या बाथरूममधलं डस्टबिन आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये जे गार्बेज बॅग लावलेलं आहे ते झाकणामध्ये टाईट केलेलं आहे. डस्टबिन कचऱ्याने पूर्ण पॅक जरी झाली तरी देखील त्यातलं जे गार्बेज बॅग आहे ते हलणार नाही.
आणि त्यामुळे आपली जी डस्टबिन असते ती लवकर घाण होत नाही, ती वारंवार वॉश करावी लागत नाही. पण आता जुनी जी डस्टबिन आहे त्याची क्वालिटी तर चांगली आहे, ती फेकून तर देणार नाही. तर त्यासाठी मी हा मस्त एक जुगाड ट्राय केला आहे. तुम्ही बघू शकता डस्टबिनचा जो वरचा भाग आहे त्याला मी एक इलॅस्टिक बांधलेली आहे. आणि आता जेव्हाही मला गार्बेज बॅग डस्टबिनमध्ये टाकायची असली तर फक्त मला ती गार्बेज बॅग त्या इलॅस्टिकमध्ये फसवायची आहे. आणि आता कितीही कचऱ्याने डस्टबिन भरली तरी देखील त्यातलं जे गार्बेज बॅग आहे ते हलणार नाही किंवा विस्कटणार नाही. हे काम आपल्याला फक्त एकदाच करायचं आहे आणि नेहमीचा जो आपला प्रॉब्लेम होता तो अगदी 0 खर्चात सॉल्व्ह झालेला आहे. आपल्या प्रत्येकाच्याच घरी एक डिनर सेट असतो, नाहीतर काही स्पेशल प्लेट्स वाट्या असतात ज्यामध्ये आपण पाहुणे आलं की जेवायला वाढतो किंवा नाश्त्याला देतो. तर माझ्याकडे देखील अशा प्रकारचा एक डिनर सेट आहे. जेव्हाही कुठलेही पाहुणे आले तर मी या वाट्या यूज करते. यातल्या ज्या प्लेट्स आहे ते नाश्त्यासाठी यूज करते आणि जेवायला देखील खालच्या मोठ्या प्लेट्स यूज करते. बरेचदा काय व्हायचं, एखादी वाटी काढायची आहे किंवा कुठलीही प्लेट काढायची असेल खालची तर सगळं वरचं सामान काढावं लागायचं आणि घाईगडबीत पूर्ण प्लेटा काढल्या की वरच्या सगळ्या वाट्या खाली पडायच्या. तर यासाठी मी मार्केटमधून हे ऑर्गनायझर मागवलं होतं. पण हे जे ऑर्गनायझर आहे क्वालिटी छान आहे, बट त्या अलमारीमध्ये व्यवस्थित फिट झालं नाही. या व्यतिरिक्त या ऑर्गनायझरमध्ये वाट्या ठेवण्याचाही प्रश्न येत होता. त्यासाठीच मी एक मस्त DIY ऑर्गनायझर बनवलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला कुठला एक चांगल्या क्वालिटीचा कार्डबोर्ड घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जो शेप मी कट केला आहे त्यानुसार शेप कट करून घ्यायचा आहे व त्यानंतर त्याचे जे कट केलेले वरचे एजेस आहेत ते मी एका रेड टेपने पॅक केलेले आहे. तुम्ही वाटेल तर मास्किंग टेप किंवा तुमच्याकडे जीही टेप उपलब्ध असेल ना त्या टेपनी ते जे एजेस आहे ते पॅक करायचे आहे. त्यानंतर कार्डबोर्डपासूनच मी अशी 2 शेल्फ बनवलेले आहे त्या ऑर्गनायझरला 2 कप्प्यामध्ये डिवाइड करण्यासाठी. ते कप्पे देखील मी सेलो टेपने कवर करून घेतले. त्यानंतर या ऑर्गनायझरला एक सुंदरसा लुक देण्यासाठी मी त्याला जो वॉलपेपर ब्राऊन कलरचा मी मागवला होता तो चिपकवलेला आहे आणि आतल्या साईडला एक व्हाईट कलरचा पेपर चिपकवलेला आहे. या एकच वॉलपेपरचा उपयोग करून मी भरपूरशा वस्तू बनवलेल्या आहे. तरी देखील अर्ध्यापेक्षा जास्त वॉलपेपर माझ्याकडे उरलेला आहे. आणि बघू शकता या ऑर्गनायझरमध्ये मी जेवढ्या काही डिनर सेटच्या वाट्या आहेत ते एका साईडला अरेंज केलेल्या आहे. त्याचबरोबर छोट्या प्लेट्स देखील अरेंज केलेल्या आहे आणि ज्या मोठ्या प्लेट्स आहेत त्या देखील अरेंज केलेल्या आहे. आता जो माझा डिनर सेट आहे तो एकाच ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थित सेट झालेला आहे. एखादी प्लेट किंवा वाटी यातली काढायची असेल तर बाकी वाट्या किंवा प्लेट्सला धक्का देखील लागणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील अशा प्रॉब्लेमला फेस करत असाल तर अगदी 0 कसा तुम्ही असे वेगवेगळे ऑर्गनायझर बनवून आपल्या घरातल्या वस्तू ऑर्गनाइज करू शकता. बरेच जणांना आपलं घर झाडांनी सजवायची सवय असते. तुम्ही माझं घर देखील बघाल ना तर भरपूरशी झाडे कॉर्नरमध्ये ठेवलेली आहे. आता प्रत्येक झाडासाठी प्लांटर घेणे हे देखील पॉसिबल नसतं आणि जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं प्लांटर मार्केटमध्ये विकत घ्यायला गेला ना तर भरपूरसे पैसे मोजावे लागतात. तर त्यासाठीच मी एक तुमच्यासोबत अगदी सोपी DIY प्लांटर बनवायची आयडिया शेअर करणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी असे डिस्पोजेबल बॉक्सेस असतात ज्यामध्ये फूड हॉटेलमधून पार्सल करून मिळतं. तर माझ्याकडे देखील हा डिस्पोजेबल बॉक्स होता. याचं झाकण तुटलेलं होतं. तर यापासूनच आपण मस्त असं एक DIY प्लांटर रेडी करणार आहोत. तर तुम्ही डायरेक्टली जी कुंडी आहे ना ती यामध्ये ठेवली तरी देखील दिसायला छान दिसेल. बघू शकता आता खालचा जो ड्रेनेज ट्रे आहे तो देखील ठेवायची गरज नाही. पण जर का याला आपण थोडंसं डेकोरेट केलं तर दिसायला फारच छान दिसेल. तर माझ्याकडे ना हा जीन्सचा कपडा होता. मीन्स जुने जीन्स असतात ना त्यामधून मी काही DIY बनवले होते. तर हा छोटासा एक कपडा उरलेला होता. तर हे जीन्सचं कापड मी ग्लूगनच्या हेल्पनी या बॉक्सला चिपकवणार आहे. तर अशा प्रकारे सर्कल आकारामध्ये तुम्हाला ग्लूगनच्या हेल्पनी किंवा जे फॅब्रिक ग्लू असतं ना त्याने किंवा फेविकॉलने जरी चिपकवलं तरी देखील चालेल. हे बघा जो जीन्सचा कपडा होता तो आता मी चिपकवलेला आहे. त्यानंतर खालच्या भागाला फिनिशिंग द्यायसाठी आणखी एक सर्कल कट केला आणि तो देखील चिपकवला. आता थोडंसं छान लुक द्यावं म्हणून एक लेस देखील चिपकवलेली आहे. व बघू शकता अगदी घरच्या घरी आपला एक सुंदरसा प्लांटर रेडी आहे. तर माझ्याकडे भरपूरशा वेगवेगळ्या आयडियाज होत्या बट तुम्हाला इझी ठरावं म्हणून मी जुन्या कपड्याचा उपयोग सांगितला. तुम्ही वाटेल तर इथे कुठलेही जुने कपडे जे दिसायला हलकेसे छान आहे ते कट करून चिपकवू शकता आणि घरच्या घरी अशा प्रकारचे सुंदर सुंदर प्लांटर अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
आता बघू शकता दिसायला हे प्लांटर किती सुंदर दिसत आहे. वाटतच नाही की आपण घरी बनवलेलं आहे. जर आपल्या किचनमध्ये अशा प्रकारे अलमाऱ्या बनलेल्या असेल तर तुम्ही बरेचदा नोटीस केलं असेल त्याची जी वर्टिकल स्पेस आहे, तुम्ही पाहू शकता हे जे कप्स वगैरे मी ठेवलेले आहेत त्याच्या वरची जागा रिकामी आहे. त्यामध्ये मी काहीच ऑर्गनाइज करू शकत नाही. तर त्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे ऑर्गनायझर उपलब्ध आहे. वाटेल तर तुम्ही ते विकत घेऊन वर्टिकल स्पेस व्यवस्थित ऑर्गनाइज करू शकता. नाहीतर मी तुमच्यासोबत एक मस्त DIY शेअर करणार आहे. तर त्यासाठी माझ्याकडे हा एक प्लास्टिकचा जुना चॉपिंग बोर्ड होता. त्याचबरोबर पेपरमधून निघालेला हा एक कार्डबोर्डचा रोल होता. तर याला मी काय केलं, सेम साईजमध्ये कट करून घेतलं. जर तुमच्याकडे इथे कार्डबोर्ड रोल नसेल तर PVC पाईपचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. आणि इथे चॉपिंग बोर्डच्या ठिकाणी तुम्ही 2 कार्डबोर्ड एकमेकाला स्टिक करून त्यापासून एक जाडा कार्डबोर्ड बनवू शकता. त्यानंतर हे जे पाय आहे आपल्याला त्याच्या खालच्या साईडला स्टिक करायचे आहे. या कार्डबोर्डला एक सुंदरसा लुक देण्यासाठी मी तो वॉलपेपर चिपकवलेला आहे. त्याचबरोबर त्याचे जे लेग होते त्याला देखील मी वॉलपेपरनंच कव्हर केलेला आहे. तुम्ही इथे गिफ्ट रॅप पेपर वापरला तरी तर चालेल, नाही तर तुम्ही याला कलर देखील करू शकता. आणि हे पाय आता आपल्याला ग्लूगनच्या हेल्पनी व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे आहे. ग्लूगनने हे पाय टिकणार नाही. त्यासाठी मी काय केलं, जे मोल्डेड क्ले असतं ना ते देखील याच्या भोवताल राऊंड करून चिपकवलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित एक दिवस वाळू दिलं. आता बघू शकता हा आपला मस्त DIY टेबल रेडी आहे, ज्याचा उपयोग तुम्ही मल्टीपर्पज करू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी देखील करू शकता. आता मी याचा उपयोग जी माझी अलमारी आहे त्याची वर्टिकल स्पेस ऑर्गनाइज करण्यासाठी केला आहे. बघू शकता आता जेवढे काही कप्स आहे तर मी या टेबलवर ऑर्गनाइज करणार आहे. इथे मी काही एक्स्ट्रा कप्स देखील ठेवलेले आहे जे मी दुसऱ्या क्रॉकरी युनिटमध्ये ठेवलेले होते, त्यामुळे ते यूजच होत नव्हते. तर वरच्या भागाला मी जे डेलिकेट सामान आहे ते ठेवलेलं आहे जे कमी यूज होतं आणि खालच्या भागाला रेग्युलर यूज होणारे कप ठेवलेले आहे. आणि आता बघू शकता अलमारीचा लुकच चेंज झालेला आहे, दिसायला किती ऑर्गनाइज दिसत आहे. तर मैत्रिणींनो, काही दिवसापूर्वी मी तुमच्यासोबत एक सिलेंडर कवर शेअर केला होता. तर आता बघू शकता याला मी वॉलपेपर चिपकवलेला आहे आणि याला बघून कळतच नाही की हा जो सिलेंडर कवर आहे तो आम्ही घरच्या घरी रेडी केलेला आहे. अगदी दिसायला खूप मार्केटमधून बनवल्यासारखा किंवा एखाद्या कार्पेंटरने बनवला त्यासारखाच दिसतो. वॉलपेपर तर वाटतच नाही, अगदी प्लायवूड लागल्यासारखं वाटतं. तुम्ही देखील ही आयडिया नक्की ट्राय करा. तर मैत्रिणींनो, ही होती काही ऑर्गनायझेशन आयडियाज जी मी माझं घर ऑर्गनाइज करण्यासाठी ट्राय करत असते. तर आशा करते की तुम्हाला देखील या आयडियाज नक्कीच आवडलेल्या असतील. तर मैत्रिणींनो, असं नाही की आपण ऑर्गनायझर विकत घेऊ शकत नाही. तर बरेचदा काय होतं, आता मी हाऊसवाईफ आहे, माझ्याकडे भरपूरसा वेळ असतो, तर मी असे छोटे छोटे लो बजेटमध्ये ऑर्गनायझर बनवत असते. बरेचदा आपल्या अलमारीमध्ये मार्केटमधले ऑर्गनायझर फिट होत नाही, तर त्यावेळेस तुम्ही असे DIY ट्राय करू शकता. आणि काही लेडीज अशा असतात की ज्यांना थोडा देखील वेळ नसतो, त्या जॉबवाल्या असतात, मग त्यासाठी देखील मी मार्केटमध्ये मिळणाऱ्या ऑर्गनायझरची लिंक खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करून देखील तुम्ही मागवू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजच्या सगळ्या आयडियाज आवडल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.